चला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी कलगी तुला उन्नती मंडळाच्या नियमानुसार प्रतिस्पर्धी शाहीराने आपलं ओळखपत्र घेऊन यायचं आहे. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम पूज्य देवता गणेश, विद्या देवता आई शारदा माता, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजा भवानी, माझ्या गावची ग्रामदेवता पालेश्वर सालूबाई काळेची, मुंबईची मुंबादेवी, रंगदेवता नटेश्वर जागेमाला, या समस्त देवतांना वंदन करून राजमाता माता जिजाऊ तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू राष्ट्र संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, देशसेवा करताना वीरमरण आलेले वीर हुतात्मे, तसेच हिंदूंचे कैवारी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करून माय पिता गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन साई भक्त मित्रमंडळ प्रस्तुत श्री विश्वास जगताप जगत श्री विश्वास जगतापचे आयोजित आजचा कलगी तुळाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते श्री साई भक्त मित्रमंडळ आणि कोकणचे सुपुत्र कलाप्रेमी सन्माननीय श्री विश्वास जगताप साहेब यांची मनपूर्वक आभार मानून आम्ही कणकेवाले मूळ कवी भानुदास घराण्याची महालक्ष्मी कलामदत काळदेव, कवी सोनू भाऊराव, गुरुवर्य जानू नारायण, वस्ताद बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन, वसंत भिजाजी यांचे शिष्य शाहीर अमित पेडले, साकार स्वयंभूपालेश्वर नृत्य कलामदत. आज मला या कार्यक्रमाला लाभलेले संगीतकार ऑर्गन मास्टर श्री विशालदादा खुसो, बँजो मास्टर गोविंददादा
आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे गरजेचे सावंत यांनाही शाहिरी मानाचा विचार करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी काही शाहीर वर्ग आलेले आहे. त्यामध्ये कलगीतराव समाज उन्नती मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय श्री शाहीर सुधाकर मास्तर बुवा, त्याचप्रमाणे शाहीर विनोदजी भटकळे बुवा, शाहीर योगेशजी मुक्ता बुवा, शाहीर मंगेशजी यादव बुवा, शाहीर आनंदजी कुडेकर बुवा, शाहीर प्रदीपजी धनावडे बुवा, सुनीलजी मोगरे बुवा, चंद्रकांत मानव बुवा, तसेच शाहीर दत्तरामजी धोबळे बुवा आणि आमच्या अनेक वस्तात कवी शाहीर नामदेवजी मुरकर बुवा, शाहीर नितीनजी वसाळ, संतोष पारदळे बुवा, सूर्यकांतजी चव्हाण व सूर्यकांतजी कादरे बुवा, त्याचप्रमाणे शाहीर दामोदर भोसले, शाहीर तुषारजी मंदिरे, शाहीर प्रकाश सावडेकर, शाहीर किरण चांदिवडे. चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा असावी. त्याचप्रमाणे सर्वांची आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. झाली ना सर्वांना मुद्रा करून झालेला आहे असं वाटतंय. कोण राहिलाय काय? कोण राहिलाय? कोण राहिलाय? आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सदानंदजी सर्वांनी बुवा, तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा बुवा. नमो गौरीहरा, नमो मोरेश्वरा, नमो ज्ञानधारा, नमो पालेश्वरा, नमो ज्ञानदाता, नमो ज्ञानदाता, नमो मायपीता, नमो रंग देवता, नमो सालवतारे श्रीमाता. विश्वाचा करता करता तो विधाता, जन्मात घातले तो माझा जन्मदाता. कलेच ज्ञान देणारा गुरुराय माझा. कलेचे स्वरूप, कलेचे स्वरूप हरती राजा. म्हणून गायनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले वंदन तुम्हाला स्वतः.
आता मी जे स्तवन गाणार आहे शब्दरूपी पुष्प फुले तुमच्या चरणाशी वाहतोय. बघा काय म्हणायचंय मला. रसिक माय बापा याले करावर कृपा. रसिक माय बापा याले करावर कृपा. असू द्या होतातही आम्हाला तुमची असू द्या होतातही आम्हाला. माझ्या माय बाबा मुद्रा तुम्हाला.
न म्हणे विसरू कसा तुमच्या या प्रेमाला आज विसरू कसा तुमच्या या प्रेमाला माझे माय बाबू मुजरा तुम्हाला बोल श्री गणपती गजानन बोल गाव देवी बोल कलगी अखंड भानुदास घराण्याचा अखंड महालक्ष्मी कलापथक तारदेववाल्यांचा जाणू नारायण बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन वसंत भिकाजी बोल रंग देवते माते की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार घालून टाकीच ठाव या दगडाला दिला जागा घडविला साईचा किती रातेवा तुझ्या रे पायरीचा अन दिला समान या रसिक संत सर्जना दर्शनाचा उन्मद झाला कळस उन्मद झाला कळस की हसे मद पाहून की मी पडलो धरणीवर उन्मद झाला कळस की हसे मद पाहून की मी पडलो धरणीवर अन कोटी कोटी लोटांगण ममिते तुझ्या चरणावर काय म्हणायचं बाबा आताच्या सद्यस्थितीवर हा गण आहे बघा मला काय म्हणायचंय देवा गणराया भुवारिया भुवारिया पाहुनी घे देवा गणराया तुझी की बया ही की बया
झालाय सवन झालाय गण झालाय आता गवळ दादा काय हा बघा काय म्हणायचं आहे नको संत पाहूया राधेचा काना नको संत पाहूया राधेचा तुला प्रेमाची कबुली द्यावीच लागल कितीही बदनाम झाला तरी तुझ्या दिलेल्या वचनाला जागल अरे कसलीच नाही अपेक्षा तुझ्या जवळ माझी काना हे काना अरे कसलीच नाही अपेक्षा तुझ्या जवळ माझी पवित्र आहे प्रेम आपले ते साऱ्या जगाला सांगेल अरे हरी तर तू असे कितीही कावट नजरेल चाळे तरी सांगना तू पुरुषाची स्त्री का होशील आजमावण्या माझे निसीम प्रेम हे जरी तो गोपीच्या रूपात येशील अरे तुझी फजेती होईल ना रे मग साऱ्या जगासमोर थोबड फोडून घेशील बघा माझ्या गवळणीचा विषय मला गवळणमध्ये काय म्हणायचं बघा आता गवळण गाण्यापूर्वी माझ्या आजचे प्रतिस्पर्धी शाहीर अष्टपैलू कलाकार शाहीर सदानंद सर्वदे बुवा परवा त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी मावशी बनले होते नवनाथ चांगला आहे आपली ती सुद्धा आपली कला आहे या दोन कला आपल्या प्रमुख कला आहेत पण मन नेसताना बघितली मी गवळण गाताना त्याचा त्या साडी नेसलेल्या मावशीचा आणि आता मी गातोय त्या गवळणीचा काही संबंध नाही म्हणून मला काय म्हणायचं बघा राधा राधा काय सांगते हसून रे आले तू साडी नेसून रे राधा काय सांगते हसून रे आला तू साडी नेसून रे तसा न करेल तू भारी हौशी रे कान हौशी रे भारी हौशी रे कर आठवण कशी तुझी हात बन फाटली त्या दिवशी रे बघा काही वाईट वाटून घेण्या असं काही नाहीये बुवा माझ्या गवळणीचा विषय सांगतो मला कृष्ण राधेला भेटण्यासाठी राधेच्या घरी गोपीच्या रूपात येतो आणि ती गोपी म्हणजे कृष्ण त्या राधेला सांगते कृष्णावर तू प्रेम करतेस तर या क्षणी तू कृष्णाला तुझ्या प्रेमशक्तीने बोलव त्यामुळे राधा कृष्णाच्या चिंतनात मग्न होते व तिला घाम फुटतो आणि घामाचा एक थेंब जमिनीवर पडतो त्या क्षणी घामापासून एक दैत्य उत्पन्न होतो त्या राक्षसी दैत्याला पाहून ही गोपी म्हणजे कृष्ण पळ काढतो त्यावेळी त्याची चोळी म्हणजेच वस्त्र फाटतं हा एवढाच विषय आहे तर बुवा ही गवळणी अर्धी गातोय शास्त्रात आहे गवळण तुम्हाला अर्धवट देतोय बुवा गवळण तुम्ही पूर्ण करायची आहे तर बुवा आपण त्या राधेच्या घामापासून जो बाळ म्हणजे दैत्य उत्पन्न झाला माझा आवाज पोचताय ना बुवा जातोय ना पोचतोय का पोचतोय काय पाचकर बुवा पोचतोय हा चला तर बुवा आपण त्या राधेच्या घामापासून जो बाळ उत्पन्न झाला त्याचं नाव सांगायचं आहे आणि त्या बाळाला कोणी मारलं ते बुवा तुम्ही सांगायचं बरोबर आहे राधा काय सांगते हसून रे आला तू साडी नेसून रे राधा काय सांगते हसून रे आला तू साडी नेसून रे तसा न करेल तू भारी हौशी रे काढ हौशी रे काढ हौशी रे कर आठवण कशी तुझी हातभर फाटली त्या दिवशी रे कर आठवण कशी तुझी फाटली होती त्या दिवशी रे कर आठवण कशी तुझी फाटली होती त्या दिवशी रे कर आठवण कशी तुझी
प्रश्नपदाला सुरुवात करण्यापूर्वी बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. बुवांचे डोळे उघडले असतीलच प्रश्न पण बुवांचे कान सुद्धा उघडायला पाहिजेत. बुवांच्याकडे घोळका जास्त आहे, बघितलावी बुवा. त्यामुळे बुवाच मला प्रश्न वाचून दाखवतोय. बुवांचे कान उघडावे आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी हा प्रश्न वाचून दाखवतोय. बुवा लक्ष असू द्या, तशी बुवा तुमचा सुद्धा लक्ष असू द्या. बघा, ब्रह्मदेवाने मानव, दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्यात दानव आणि राक्षस आपल्या कठोर तपस्येने देवाला प्रसन्न करून वरदान मिळवण्यात आले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोर कृतीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले होते. त्याची पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शिरकमल स्वहस्ते त्या दैवताच्या चरणी अर्पण करीत असे. तिथे असा एक चमत्कार होत होता की अर्पण केलेले शिरकमल परत त्यांच्या धडावर येऊन तो जिवंत होत असे. असा प्रकार बहुत दिवस चालला होता, म्हणजे खूप दिवस चालला होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा देवांचे व त्या दैत्यांचे घनघोर युद्ध झाले. तो कुणास हार गेला नाही, कुणासमोर हरला नाही. पुढे एक दिवस त्याचा अचानक मृत्यू झाला, अशी बहारदार कथा पुराणात आढळते. तर बुवांसाठी प्रश्न असा आहे, त्या राक्षसाचं, त्या दैत्याचं नाव काय? त्यानं जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव, म्हणजे त्या दैवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवतास शिरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसाची ज्याच्या बरोबर लढाई झाली तिचा कालावधी किती आणि ती किती दिवस चालली आणि तो राक्षस कोणत्या प्रकाराने मृत्यू पावला? शक्ती तुऱ्याचा वाद कधी मिटणार नाही. तू मैची भाषा कधी घटणार नाही. विद्याचं धन आहे की ते कधी कोणी लुटणार नाही. अनकंदाल खात्याचा चेत तिचा आधी तर वाटणार नाही. अरे कंगाल खात्याचा चेक तुझ्या आधीत वाटणार नाही. अरे जाहीर मीत आहे नावाचा मी, मला मागून दगडबाजी पटणार नाही. बरोबर, मला काय म्हणायचं बघा, शाहीर तुम्ही ज्ञानीवंत. बघा, नामवंत घराण्यातील ज्ञानीवंत गुरूंचे कीर्तिवंत शिष्य आहेत. खूप वर्षापासून माझ्या वस्ताला कार्यक्रम करतायत. नामवंत गुरु आहे, नाव आहे, शक्तीगुलात नाव आहे. बघा, म्हणून त्यांना मी मान सन्मानाचीच बारी करतोय. शास्त्राची बारी आहे. आणि बुवा जर दुसऱ्या पहिल्या बारीला असं काय वावटल बोलतो आहे, दुसऱ्या बारी काळजी करायची नाही. हा, म्हणून शाहीर तुम्ही ज्ञानीवंत, शाहीर तुम्ही ज्ञानीवंत.
नका बसूळ शांत शाहीर तुम्ही ज्ञानीवंत नका बसूळ शांत सोडा सोडा तुमच्या मी पणाला ओ आणलं तर कुठलं बाबलं हे गाठलं सुटलं पाहिजे राणाला ठेवू नका दडवून त्या की बारा उडवून पटलं पाहिजे त्याला वेळेअभावी एक गीत मी इथं थांबवतोय कारण एक दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे आमच्या हिरा मोलाचा हरपला घाट काळाने केलं हिरा मोलाचा हरपला घाट काळाने केलं हो जीवनग्रामचा संजय दादा सोडून गेला जीवनग्रामचा संजय दादा सोडून गेला या ठिकाणी आमची पहिली वारी समाप्त झाली असं जाहीर करतो.